पुढील कार्यास शुभेच्छा देतो. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांची माफी मागून आपण फक्त 5-10 मिनिटांसाठी शांत बसावं, कारण आज मुर्डेश्वर आपल्या देवस्थानासाठी हा विशेष आगळा वेगळा सोहळा आहे आणि त्याच्यामुळे आपण थोडीशी शांतता पाळावी. यानंतर हबप बिडवी महाराजांना विनंती करतो की आपण वारकरी संप्रदायाच्या वतीनं शुभाशय रामकृष्ण हरी. सूत्रो भाष्योक्त वंदे भगवंत पुनः पुनः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुवर्य ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरीजी महाराज यांच्या 8व्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व बाबांचा भक्त परिवार, शिष्य परिवार, मुर्डेश्वर भगवंताचा शिष्य परिवार, भक्त परिवार सर्वजण या ठिकाणी आज बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी, मुर्डेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आलात. आज बाबांच्या पुण्यतिथीवर हा जो चादर विधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, हा एक चादर विधीचा कार्यक्रम नसून तर हा आपल्या सर्व समाजावर, सर्व भक्त परिवारावर पडलेली ही एक जबाबदारी आहे. ही माझ्यावर, मुळीच माझ्यावर जबाबदारी पडलेली नसून आपल्या सर्व भक्त परिवारावर पडलेली ही जबाबदारी आहे. कारण की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काशीगिरी बाबांनी अहोरात्र मेहनत करून ही मुर्डेश्वर संस्थान सांभाळलं आणि मुर्डेश्वर संस्थान सांभाळून नाही तर या संस्थानला आपलं रक्त सुद्धा झिजवलं. म्हणजे एवढे बाबांनी या ठिकाणी धावपळ करून रात्र आणि दिवस कार्यक्रम करून या मुर्डेश्वर संस्थांना या ठिकाणी सांभाळलेलं आहे. नोहीने मुर्डेश्वरांनी सुद्धा बाबांना सांभाळलेले, बाबांना साथ दिली असेल, पण बाबांनी यासाठी रक्ताचं पाणी करून हे मुर्डेश्वर संस्थान वाढवलेलं आहे. आणि नुसतं मुर्डेश्वर संस्थानला वाढवलं नसून आपल्या सर्व भक्त परिवारांना बाबांनी वाढवलेलं आहे. आणि आपण एक बाबांचे शिष्य परिवार आहोत. बाबा शिव झाल्याच्या नंतर माझे गुरुवर्य अण्णांना या गादीवर बसवलं आणि अण्णांनी ही जबाबदारी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या प्रकारे चालवली आणि चालवत आहे. कारण की ही संस्थांची जबाबदारी चालवणे सोपी नसते. ती सुद्धा या वयामध्ये फारसे संकट अण्णावर आले, इतके संकट अण्णावर आले. आम्ही सर्वांनी जे अण्णांच्या जवळचे आपण सर्वांना माहिती आहे काय या मुर्डेश्वरावर अण्णावर काय संकट आले, तरी सुद्धा या संकटावर मात करून अण्णांनी ही जबाबदारी पार पाडत आहे. आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, मुर्डेश्वराच्या आशीर्वादाने, ब्रह्मलीन बालयोगी काशीगिरी बाबांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी अण्णांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली, अण्णांनी माझ्यासाठी काय केलं असेल हे फक्त मलाच माहित आहे. ज्या वेळेस मी या संस्थानावर आलो त्यावेळेस मी एक दगड होतो. एक दगड असल्या कारणाने अण्णांनी या दगडाला घाव देऊन, प्रेमाचे घाव देऊन या दगडांना घडवण्याचा प्रयत्न केला. आणि जोपर्यंत अण्णांनी या दगडाला चांगल्या प्रकारे हा दगड घडत नाही तोपर्यंत अण्णांनी या दगडाला ज्ञानाचं अमृत पाजत राहिले. आणि ज्ञानाचं अमृत पाजल्याच्या नंतर तो दगड क्लिअर झाला, व्यवस्थित झाला. आणि तो दगड कोण्या ठिकाणी